जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस सोमवारी रात्री तातडीने दिल्लीला रवाना झाले। तिथे त्यांनी अमित शहा आणि पंतप्रधानांची भेट घेतल्याचं समजतंय। अर्थातच ही भेट या निवडणुकीच्या संदर्भात असेल असे वाटत नाही। या भेटीत कदाचित राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे। या दोन पक्षांचे विलीनीकरण ही त्या पक्षांची अंतर्गत बाब असल्याचे मुंबईत परतल्यानंतर फडणवीस म्हणत असले तरी त्यात भाजपची भूमिका शेवटी निर्णायक ठरणार आहे। विलीनीकरण होणार हे निश्चित आहे, फक्त या विलीनीकरणात फायदा कसा होईल याचा भाजप नेते विचार करतील आणि सूत्रे निश्चित केली जाणार आहेत। शरद पवार गटाचे 8 खासदार भाजपसाठी अधिक महत्त्वाचे आहेत, त्यामुळे एकत्रित राष्ट्रवादी रालोआचा भाग असेल यात शंका नाही। परंतु शरद पवार गटाचे दादा गटात विलीनीकरण करायचे झाल्यास पवार गटाला काहीतरी द्यावे लागणार आहे। ते नेमके किती आणि कसे द्यायचे यावर फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात मंथन झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही। सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद दिले तर या मंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेल्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांची निराशा होऊ शकते। कदाचित मध्यम मार्ग म्हणून त्या दोघांपैकी एकाला देखील मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे। राज्यात सध्या दादा गटाच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिक्त आहे, त्यावर जयंत पाटलांची वर्णी लागू शकेल। भाजप नेतृत्व अधिकच उदार झाले तर कदाचित भाजपच्या कोट्यातील रिक्त असलेले मंत्रिपद देखील शरद पवार गटासाठी दिले जाऊ शकते। अंतिम सूत्रे अजून कदाचित ठरायची असतील, परंतु ती लवकरच ठरतील आणि लवकरच दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरणही पार पडेल। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।